किती बी सांगा तुम्हाला कळतच नाही बघा गोदाक्का. तर काय, आजकाल तुमची तब्येत किती नरम असती या गोदाक्का. आपल्याच्यानं होतंय तवर करायचं. रानाला माझ्या हातचं जेवण लागतंय. ठावा आहे ना हो तुला? होय, पण राणादाला कळलं तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही एवढं त्याच्यासाठी ताप घेताय, तर राणादा एक घास तरी खाईल काय व? आज सांगतेच मी रानादाला तसं. उगा काहीतरी आगावपणा करशील. आता झालं की आणि थोडं दिवस ह्या घरची थोरली सून आली आमची की मला ती काय बी काम करू द्यायची नाही बघ. मग मी आणि माझी माऊली जाईन मी माझ्या पंढरीला. तुम्हाला पंढरीची घाई झाली म्हणून ते तीनपाट लोडणं आमच्या राणा भाऊजींच्या गळ्यात अडकवताय काय? एवढा स्वार्थीपणा बरा नाही हो गोदाक्का. विठू माऊलीच्या दारात परमार्थ शिकवत्यात म्हण. हवं ताईसाहेब, हे स्वार्थ परमार्थ काय नाही व. मला तर वाटते तुमच्या संगट लई मोठं राजकारण व्हायलंय. हे रानादाचं लगीन एक निमित्त आहे. डाव तर खरा वेगळाच आहे. अहो ताईसाहेब, तुम्ही एवढ्या साध्या भोळ्या हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळना झाल्या. चंदे, समद कळतंय आम्हाला. कोण काय डाव खेळतय ते चांगलं नजरात येतंय आमच्या. तुम्ही मामांजींना शब्द दिलाय ना व? आता राणा भाऊजी त्या मास्तरडीचं नाव कधीच घेणार नाहीत. यो आमचा शब्द आहे तुम्हासनी. का माझ्या रानाच्या मुळावर उठलायसा? गोदाक्का, मग तुम्ही का आमच्या मुळावर उठलायसा? आम्हाला कुणाच्या बी मुळावर उठायची काय हौस नाही. आम्हाला या घराची काळजी आहे. हे घर टिकवायचं आहे आम्हाला, आणि त्यासाठी आम्ही काही बी करू. काय करायचं म्हणताय वहिनी? ते हे घर टिकवायचं असं म्हणत होतो आम्ही. आता तुम्हीच सांगा राणा भाऊजी, काही चुकलं काय आमचं? छे, तुम्ही कधी चुकणारच नाही. काय आहे हातात? हा? ते बरकतच आहे. त्याला हिशेबासाठी वही पाहिजे होती. आजकाल बरकत बी हिशेब करायला लागला काय? हा? ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला बी लई हिशेब चुकते करायचे. चंदे, चल तयारीला लागू. अरे वा, अंजली, इंदू, अंजलीचा फोन आहे का? हा बोल अंजली. हॅलो बाबा. हा, पोचलीस का नीट? हो पोचले. हा, आणि प्रवास कसा झाला? छान. बोलू दे मला. हॅलो अंजली, हा हॉटेल कसं आहे? हा सेफ आहे का? मुख्य बरोबर कोण कोण आहे तुझ्या? हो, सगळं व्यवस्थित आहे. आम्ही आता महाराष्ट्रातून 10 लोक आणि बाकी 50-60 लोक आहेत इथे सेमिनारला. आणि मुख्य म्हणजे आम्ही सगळेजण एकाच हॉटेलमध्ये राहतोय. आणि देशपांड्यांचा अक्षय आला होता का तुला एअरपोर्ट वर सोडायला? कसं वाटलं तुला तो? ते नंतर सांगते ना मी तुला. अगं डिटेल्स नंतर सांग, आता फर्स्ट इम्प्रेशन तरी सांग ना. आई ऐक ना, नंतर सांगते मी तुला सगळं. आता कुणाचा तरी कॉल वेटिंग वर आहे, मी ते बघते. विषय बदलू नकोस ग. काय झालं ते सांग. आई मी सांगते म्हंटल ना तुला.
लागला का रे फोन? ते कंपनीवाला म्हणतात की बाई व्यस्त आहेत म्हणून. अरे आपल्यामुळं बाईंच्या कामाचा खोळंबा नाही होणार ना व? अरे येतात म्हणजे बाई कुठल्या कामात नाहीत. बाईस निघून तुझा तरी फोन आलाय. हा थांब, तू फोन झाला की लागल फोन. थोडी देर की बदला का लागल. लावू काय? हा लाव मग. हा दाब. येत ना व? हा ए झालं तुझं काम. चल जा. इंदू इकडे दे, इकडे दे. महत्वाचं बोलतीये. अंजली, आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. शांतपणे सेमिनार अटेंड कर. बाकीचा कुठलाही विषय डोक्यात नको. हा अरे बा, तब्येतीची काळजी घे. थंडी फार असते तिकडे. हा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मला काय होतंय, मी अगदी ठणठणीत आहे. आता आणखी थोडासा फिटनेस वाढला ना तर राणाची फेके पडतील माझ्यासमोर. आणि काही दिवसांनी राणाजींबरोबर कुस्ती सुद्धा करतील का ते? आईला सांगा आपण राणाची आणि तुमची कुस्ती लावूयात. काय झालं? काय म्हणाली? या ना. हा? सांगा ना. आता ठेवते मी फोन. अच्छा बाय बाय बाय. काय म्हणत होती सांगा ना. एकटेच काय वाचताय? राणाजींनी डायरी वाचली असेल का? का त्यांना मी डायरी दिली ते आगाऊपणाचं वाटलं असेल? डायरी वाचल्यावर त्यांना सगळं कळलं असेल का? नाही, आता कुठलेही विचार करायचे नाहीये. सेमिनारला आलोय ना, मग तेवढाच विचार करूया. हॅलो राणाजी. हा हो, नवीन कट मोबाईल घेतलाय खास तुमच्यासाठी. नाही म्हणजे बाकीच्या कामासाठी बी घेतलाय, पण पहिला फोन तुम्हाला केलाय. पोचलात ना व नीट? घाबरला नाही ना व? इमानाला इमानाला. हा हा, तसं बी इमानाला घाबरणार नाहीत म्हणा तुम्ही. राणाजी, हा तुम्हाला उत्तर सापडलं का? ती डायरी. आंब्याच्या झाडावर मुंग्या असतात ना व? तसं काहीतरी वाटते मला. अरे पर मुंग्यांच्या रांगत या असलेली माणसं कुठली दिसतात रे? मोबाईल मध्ये बी असतात. काय झालंय? घर फोडलं यांचं. अंजली लई चांगल्या गुणाची मुलगी आहे. पण अंजलीचं गावात शिकवणं कोणाला तरी आवडत नाही बहुतेक. अहो मग तर तुम्हाला लई काळजी घ्यायला पाहिजे. गावात एक अशी चांगली मास्तरीण होती, तिचं बी सामान असंच रस्त्यावर फेकून दिलत. आणि महिन्याभरात ती अशी काय गायब झाली की परत कधी सापडलीच नाही बघा.